इशिका 11 जीजी स्पोर्ट वाकलन. बऱ्याच वेळा आपण पाहतो मोरिया एंटरप्राइजेस वाकलन या नावाने सुद्धा संघ खेळतो. 4 ओव्हरची मॅच, शेवटची मॅच आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण दरवर्षी पाहत आलोय. गेली कित्येक वर्षापासून जर्मन क्रिकेट संघ बेतवडे एसके ट्रॉफी ही स्पर्धा घेऊन येतात. आपण पाहिलं तर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतनपाडे यांचा वाढदिवस 5 जानेवारी. मात्र मैदान अभावी ही स्पर्धा आपण पुढे ढकलली. त्यामुळे ही स्पर्धा 3, 4, 5 फेब्रुवारीला पाहतोय. दातेली सुभाष ससंग उद्या आणि गौरीपाडा 9 वाजता रिपोर्टिंग करायचं. त्यानंतर काटे विरुद्ध उसारगर. तिसऱ्या मॅच मध्ये निजे ए जर्मन निजे विरुद्ध वाडेकर. आणि चौथ्या मॅच मध्ये मोठी देसाई विरुद्ध सोनारपाडा RM 11. सोनारपाडा आणि मोठी देसाई अशी मॅच पाहायला मिळेल. अशा 8 संघ उद्या इनॅक्शन मध्ये आहेत. माफ करा तर नक्कीच 2 दिवसापूर्वी आपण आपले वाडेकरचे प्रणित पाटील यांच्या पिताश्री यांचं निधन झालं. त्यामुळे निजे आणि मानकिवली संघ खेळणार आहे बदलापूरचा. या क्रीडांगणात नेहमीच मानकिवली संघ खेळण्यासाठी येत असतो. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. 1 2 3 हॅलो चेक. हॅलो. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतो या मॅच मध्ये मानेरे टीमने आणि त्यांना फाईट करेल तो इशिका 11 वॉकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. इथून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. इशिका 11 वाकलन संघाची सलामी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषी भोईर आणि जीत भोईरला तुम्ही पाहतायत. मागच्या मॅच मध्ये आगासा संघाला पराभूत केलं. दुसऱ्या बाजूला वाकलन बी संघाला पराभूत करून मानेरी संघ इथे दाखल झालाय. विकी पहिले षट घेऊन येत आहेत मानेरी संघाकडनं. आणि त्याला फाईट करत असताना आपण पाहतोय 9 सेकंडला जीतला तुम्ही पाहतायत. 4 षटकांची लढत सुपर 6 ची मॅच. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये तुम्हाला 5 फेब्रुवारीला
3:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल इथे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. सेकंडला ऋषी. मागच्या मॅचमध्ये ऋषीने सुरुवात चांगली केली होती, मात्र फिनिश जीतने केलं. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25 आणि मालिकावीरसाठी सायकल तुम्हाला पाहायला मिळते. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होते. विकी गोलंदाजी मार्कवर. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र सिंगल मिळाले. सिंगलने खातं उघडलं तर ते इशिता 11 जी स्पोर्ट वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन बॉलमध्ये एकच धाव खर्च केले. सेकंडला आता जीत भोईर येत आहेत. जीत भोईरसाठी थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, वाईडिश लॉंग ऑन, मिड ऑफ, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. गोलंदाज विकी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. पंच हे सांगतात लेग स्टंपच्या बाहेर आहे. हाईट फॅक्टर सुद्धा असू शकतो कदाचित. कदाचित फुटावं लागलाय मला वाटतं जीतच्या. धावसंख्या 2. विकी गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न केलंय मिड विकेटच्या दिशेने. बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रोसेसर बघा जास्त लागले का जीतला. धावसंख्या 6 वरती तुम्हाला पाहायला मिळते. कवसला क्षेत्ररक्षक विशाल. प्रयत्न चांगले केले होते, मात्र चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 10. धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा एक आगळावेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळालाय. माझा धावा 4 मिळतील. चौकार. धावसंख्या 14. इशिता 11 जी स्पोर्ट वाकलन संघ प्रथम बॅटिंग असताना 14 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋषी स्प्रे हवं का. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला सामना असेल गौरीपाडा विरुद्ध दातिवली सुभाष. दुसरा सामना असेल काटे विरुद्ध उसारगर. तिसरा सामना असेल जयहनुमान निर्जे विरुद्ध मानकिवली बदलापूरचा संघ आहे. आणि चौथ्या मॅचमध्ये सोनारपाडा विरुद्ध मोठी देसाई. असे 8 संघ उद्या असतील. त्यामुळे उद्या यायला विसरू नका. जयहनुमान क्रिकेट संघ बेतोडे आयोजित
इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघाने सुरुवात चांगली केली आहे. 14 धावा. बऱ्याच वेळा आपण पाहतो मोरिया एंटरप्राइजेस संतोष मात्रे आमचे बेलपाडा सामना पाहत असतील तर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मोरिया एंटरप्राइजेसच्या नावाने सुद्धा बऱ्याच वेळा संघ खेळतो. संतोष मात्रे ज्यावेळी पुरस्कृत करतात बेलपाड्याचे. ऋषी गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला टर्न केलाय. जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावसंख्या 20. प्रथम बॅटिंग करत असताना इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्ही पाहतायत. क्या बघा जबरदस्त कॉल. 2 धावा मिळालेत. धावसंख्या 22. 2 धावा अक्षरशः दुसरी धाव चोरून घेतली. गोलंदाज ऋषी. फुलटॉस. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय. पंचांना चॅलेंज केलंय. इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघ चांगली सुरुवात या मॅच मध्ये. 2022-23 आपण पाहिलं वाकलन संघ आपण पाहिलं तर 31 ट्रॉफी जिंकल्या. त्यामध्ये या सीझन मध्ये फारसं यश मिळालं नाही. 7 स्पर्धा जिंकलेले आहेत. पडले ट्रॉफी असेल, सतरंगी ट्रॉफी असेल, हेडुटणीची, चिंचपाड्याची स्पर्धा, त्यांना बुरदुलची नाईट स्पर्धा, घिसरची स्पर्धा, आडवलीमध्ये 4था क्रमांक, अशा 6 ट्रॉफीज आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. मग बघायचे पंचांना चॅलेंज केलंय. रिव्ह्यू अनसक्सेस आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे. 4 धावा जरूर मिळालेत. 26 धावसंख्या आपण पाहतोय. सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर ऋषी. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. 27 धावा झाल्यात. 27 धावा तुम्ही पाहतायत. सुपर 6 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यातून जो संघ जिंकेल तो कमीत कमी ट्रॉफी आणि कॅश प्राइजचा मानकरी ठरेल. ट्रॉफी सुंदर आहेत. बेतोडेची स्पर्धा म्हणण्यात ट्रॉफी नेहमी चर्चेत असतात. हा चांगला बॉल होता ऋषीचा. ऋषीने ऋषी भोईरला शांत ठेवले. दोन्ही ऋषी भोईर एकमेकांच्या विरोधात आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 27. ऋषी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. ऋषी भोईरच्या बॅट मधून आलाय. सिक्सर. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 33. धावपलकवती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकात तब्बल 33 धावा. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक.
जर्मन क्रिकेट संघ बेतोडे आयोजित एस के पाटील चषक 2025 दरवर्षी स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा तुम्हाला सफरा मैदान इथे पाहायला मिळते. मात्र या वर्षी मैदान अभावी ही स्पर्धा थोडीशी पोस्टपोन करण्यात आली, त्यामुळे ही स्पर्धा 3, 4, 5 फेब्रुवारीला तुम्ही पाहतायत. 2 षटकात तब्बल 33 धावा आपण पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25. हेच पारितोषिक असणारी स्पर्धा आपण मोठा गाव चषक सुद्धा पाहिलं होतं. 1,00,000, 1,50,000, 25 त्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं तर मयूर भोईर आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत ज्यांनी खूप चांगली स्कोरिंग केली होती त्या स्पर्धेत. आणि मोठा गाव चषक ही स्पर्धा खाडी संघाने जिंकली. खूप चांगला खेळ राहिला होता. हर्षल आलेत तिसऱ्या षटकामध्ये. हा चेंडू पाठवून दिलाय जसप्रीत बुमराह स्टँडच्या वरून, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर 6. त्या साईडला पाणी आहे त्यामुळे नवीन चेंडू घ्यावा लागेल जीत. धावा झाल्या 39. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 39 धावा. जिथे फिल्डर होता तिथून फिल्डर काढला आणि त्या दिशेने कव्हरच्या दिशेने आलाय. चौकार. तेवीस वरती बॅटिंग करत असताना जीतला. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. चव्वेचाळीस धावा दाबल करते आपण पाहतोय. इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक धाव बघा एक वेगाने पूर्ण केली. ऋषी भोईरच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 45. पॅकफुटला गेले, जागा बनवली, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 2 धावा मिळाल्यात. 47. 1 शॉट. ऋषी भोईर. चला ऋषी भोईर एक शॉर्ट रन घेतले. म्हणजे 46. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवलाय मिड विकेटच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर 6. .52 52 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळते. 52 धावांची भागीदारी पाहायला मिळते दोन खेळाडूंमध्ये. टाळ्या होत्या. 2 सलामीवीर फलंदाज इशिता 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण पाहतोय. जी 30 वरती बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये 10 चेंडूचा खेळ तरी केलाय. जी भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. बावन्न धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत.
विशाल भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचं षटक आहे. वाईट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. 53 धावा. वॉकलन बी विरुद्ध विशालनेच कमबॅक केलं होतं शेवटच्या षटकात. 3 धावांचं षटक टाकलं होतं. बघाचे वॉकलन ए विरुद्ध कशा प्रकारे गोलंदाजी करेल जीजी स्पोर्ट. इशिता 11 संघ वाकलन संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 53 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चूक होणार नाहीये. ऋषी भोईरला माघारी परतावं लागेल. 53 वरती पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये इशिता 11 जीजी स्पोर्ट वाकलनला. अविनाश आले तिसऱ्या क्रमांकावरती. आपण पाहतोय 53 धावांची भागीदारी ती समाप्त झाली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला जेल डिप्लाय. अविनाश पहिल्या मॅच मध्ये 0-0 बाद. याही मॅच मध्ये 0 बाद. हॅट्रिकच्या मगाशीच उल्लेख केला. ज्यावेळी वाकलन बी आणि मानेरे मॅच झाली होती सेकंड राऊंडची, तेव्हाही विशालनेच कमबॅक केलं होतं त्याच एंडने, एक्सप्रेम ऑल एंड कडनं. आताही त्याच एंडने त्याने आतापर्यंत पहिला बॉल वाईट होता, त्यानंतर 2 विकेट घेतलेत आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. किरण म्हात्रे येतात बॅटिंग करण्यासाठी. त्रेपन्न धावा झाल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण पाहतोय विशाल. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय. 54. 54 धावा झाल्यात. चोपन्न धावा दाखल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी करत असताना विशालचं कौतुक करेल. 3 बॉलमध्ये एकही धाव बॅटने दिलेली आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय, म्हणजे कधी डॉट येतोय, वाईट येतोय, डॉट येतोय, वाईट येतोय. 55. 55 धावा झाल्यात. गोलंदाज विशाल. थोडीशी वेगळी ऍक्शन आहे, त्यामुळे बॅट्समॅनला रीड करणं थोडंसं कठीण जातोय. वाईट बॉल. थ्रो वेगळी कुठे गेली. वाईट +1. 2 धावा मिळतील. धावसंख्या 57. विशाल गोलंदाजी मार्कवर. 57 धावा झाल्यात.
हा चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. त्रेसष्ट धावा आलेत. कॅप्टन कुल मोतीराम भोईर सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्रेसष्ट धावा आपण पाहतोय. त्यात अजून एक धाव ऍड होईल व्हाईटची. 64 64. 64 धावा झाल्यात. बघा मोतीराम भोईर संघामध्ये नाही आहेत. ऑनलाईन सामना पाहतायत आणि सांगतात 1 रन कमी आहे. मात्र नाही 64 बरोबर आहेत. आमचे स्कोरर बरोबर टॅली करतायत. म्हणजे बघा हे क्रिकेट असा खेळ आहे. तुम्ही कुठेही असाल क्रिकेट तुम्हाला खेचून आणेल. आणि मोतीराम भोईर सामना पाहतायत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आई वाईट बॉल आहे. 65 65 धाबा झाल्यात. इशिता 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाने चांगली धावसंख्या उभारली आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक. तिसऱ्या पंचांकडे म्हणजे ज्या प्रकारे जीत आउट करतात तसंच काहीतरी लवू नाही केलंय. आणि बघायचं आता जीत सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही. पासष्ट धाबा झाल्यात. पासष्ट धावा झालेल्या आहेत. बघायचे जीत सुरक्षित क्रीज मध्ये असतील तर 67 होईल. फलंदाज बाद आहे. लवचंही कौतुक करेल. चांगलं कलेक्शन त्याने केलं. चेंडू पकडलं त्यानंतर एकाच अँगलने त्याने लावलं. एक धाव ऍड होईल. 67 धावा. उमेश आलेत. चला 37 37 धावांची इनिंग. कॅप्टन जीत साठी जोरदार टाळ्या होत्या. 37 धावा आणि योग्य डिसिजन थर्ड अंपायरचं मी कौतुक करेल. ज्या प्रकारे जीत रनआउट करतात तसंच काहीतरी चित्र आम्हाला लहूकडनं पाहायला मिळालं. जर जीतला स्ट्राईक हवी होती तर किरणला थांबणं गरजेचं होतं. म्हणजे त्याला असं वाटलं उमेशच्या बॅट मधनं फटका चांगला. मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. उमेश सुरक्षित क्रीज मध्ये. पहिला डाव इथे संपलाय. 68. चार षटकात 3 गडी बाद. 68 धाबा कुठल्या. 69 धावांचा आता पाठलाग करायचा या मॅच मध्ये टीम जय मसोबा मानेरे संघाला. चार षटकात 3 गडी बाद. इशिता 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघाने 68 धावा केल्यात आणि 69 धावांचा पाठलाग करायचा आहे सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी टीम जय मसोबा मानेरे टीमला. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आहे वाकलन संघ. उद्या पहिली स्मॅश तुम्हाला पाहायला मिळेल. एकविरा दातिवली विरुद्ध गौरीपाडा. सुभाष वैती यांचा संघ. दुसऱ्या मॅच मध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई विरुद्ध वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर. तिसऱ्या मॅच मध्ये जयवन्मान निजे विरुद्ध मानकिवली बदलापूरचा संघ आहे. आणि चौथ्या मॅच मध्ये जयवन्मान मोठी देसाई विरुद्ध RM11 सोनारपाडा. अशा मॅचेस सुद्धा पाहायला मिळतील.
3 दिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ बेतोडे आयोजित SK पाटील चषक 2025 मोठागाव चषक सुद्धा आपण 3 दिवसीय पाहिला होता. ज्या स्पर्धेत दोन्ही सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. नॉनव्हेज व्हेज आणि एक चांगली स्पर्धा संपूर्ण गावदेवी गाव क्रिकेट संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहिली. 24 ग्रामीण संघ आणि याही स्पर्धेत 24 ग्रामीण संघ खेळत आहेत. तर सलामी जोडी मैदान दाखल झाली. 69 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. संपूर्ण SP पॅनल प्रशस्त मनोज पवार सरांचे कौतुक करेल. खूप चांगली भूमिका त्यांची राहिलेली आहे. एकोणसत्तर धावांचा आता पाठलाग करायचे. पहिलं षटक बघायचे कोण घेऊन येते वाकलन संघाकडं. जीत भोईर येतात पहिलं षटक घेऊन. चार षटकांमध्ये 69 धावा चेस करायचे आहेत. सलामी जोडी विशाल भोईर आणि लहू म्हात्रे ही जोडी तुम्ही पाहतायत. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. 76 धावा आगासन संघाने चेस केल्या होत्या घेसरच्या विरोधात 5 ओव्हरमध्ये. 4 षटकामध्ये 69 माग नाही आहेत. गोलंदाज जीत. पहिलाच बॉल. ऋषी भोईर आलेले होते त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात. देवेश भोईर यांचं आगमन झाले तब्बल 1 वर्षानंतर. क्या बात आहे. तर ऋषी भोईर काय करतायत. जीत नाराज आहेत कारण त्यांना माहिती आहे विशाल भोईर किती आक्रमक बॅटर आहे.
धावसंख्या 5. अपील स्ट्रॉंग आहे, कदाचित बॅट ग्राउंडिंग झाली हे सांगतायत पंच, त्याचा आवाज आलाय. याच वेळी आम्ही थांबतो ज्यावेळी चेंडू रिलीज होतो. लवला आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं बॅटची एज असल्यानंतर तो लगेच मैदान सोडतो, मात्र बॅट ग्राउंडिंग झाली खेळपट्टीवर, त्याचा आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला. डॉट बॉल. मनोज पवार सर सुद्धा तेच सांगतायत. याचमुळे ज्यावेळी चेंडू रिलीज होतो त्यावेळी पंच समालोचक सुद्धा थांबणं गरजेचं आहे. जीत. फुलटॉस. हितेश आहे त्यामुळे चूक होणार नाहीये. लवला माघारी परतावं लागेल. जीतच्या खात्यामध्ये पहिली विकेट. हितेश एक चांगला झेल टिपलाय आणि आता नितेश बॅटिंग करण्यासाठी आले. हितेशने झेल टिपलाय. नितेश मैदानाच्या आतमध्ये. उदेश पाटील सुद्धा संघामध्ये नाहीयेत. मोतीराम मोहीर नाहीयेत. कॅप्टन कूल. मोठमोठ्या फलंदाजांना नाचवण्याचं काम मोतीराम मोहीर यांनी आपल्या करिअरमध्ये केलेलं आहे. उस्मानचा मी उल्लेख करेल. किरण पवार असेल रायगडमध्ये, आणि जेव्हा जेव्हा मोठे मोठे फलंदाज आलेत मोतीराम मोहीर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. मात्र आता थोडंसे क्रिकेटला वेळ थोडंसं कमी देतात. बऱ्याचशा स्पर्धेत त्यांनी गोलंदाजी केली नाहीये. चांगला बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. व्हेरिएशन चांगले जीतकडे. कधी चेंडूची गती कमी करतात, कधी चेंडू वेगाने टाकतात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 3 बॉल डॉट. फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. नितेशच्या बॅट बाजूला आलाय चौकार. पहिल्या षटकाचा डाव संपलाय. 9 धावा खर्च केल्या जीतने. 69चा पाठलाग करताना 18 बॉलमध्ये 60ची गरज. बॅटची मागणी करण्यात आलेली आहे. बॅट घेऊन जायचे. नऊ धावा दिली आहेत जीतने. 18 बॉलमध्ये 60 अजूनही करायचे आहेत. जर्मन क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2025 ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच ही स्पर्धा सफरा मैदान इथे आयोजित केली जायची. मात्र आता सफरा मैदान अभावी फारशा मॅचेस इथे होत नाही, त्यामुळे ही स्पर्धा पोस्टपोन करण्यात आली आणि त्यामुळे ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला पाहायला मिळते. दीपक भोईर, राजेशजी भोईर आपण बघतोय, पद्माकर भोईर असतील, आमचे संदीप भोईर सुद्धा सकाळी लवकर इथे उपस्थित होते. बिंदास पाटील आहेत आणि संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ बेतवडे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ऋषी भोईर आलेत दुसऱ्या षटकामध्ये. ऋषी गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 17 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 60 धावा करायचे आहेत. 17 चेंडू 60 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सनी वेगाने धावतायत. 2 धावा मिळत आहेत. डावखरे हाताचे बॅटर आहेत त्यामुळे इन्व्हाइट केलं ऋषीला. डावखरे हाताच्या बलंदाच्या विरोधात नेहमीच ऋषी चांगली गोलंदाजी करतात. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. एक सिंगल मिळाली.
1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. 69 धावांचा पाठलाग असताना 37 धावा या मॅच मध्ये जीतच्या तुम्ही पाहिल्या. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली दुसऱ्या इनिंग मध्ये. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सनीच्या फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करत आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. ऋषी गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. जीत भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. धावसंख्या 14. 55 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू उंच गेलाय. आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 18. 13 बॉल आणि 51 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये मानदेरी टीमला. 13 चेंडू 51 धावा. ऋषी गोलंदाजी मार्कवर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. लेग बाईस. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 19. 12 चेंडू 50 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 50 धावा करायचे आहेत. मोतीराम भोईर नाही आहेत. केतन मात्रे आपण ISL मध्ये खेळत आहेत. मोतीराम भोईर नाही आहेत. उदेश नाही आहेत. जितेश भोईर नाही आहेत. हरेश, अक्षय डोणे बरेचसे खेळाडू नाही आहेत. मात्र जीतने जबरदस्त खेळ केलाय. आणि तिसरं षटक घेऊन आहेत गोलंदाज उमेश भोईर आहेत. 12 बॉल आणि 50 करायचे आहेत. दोन धावा मिळालेत. 11 बॉल 48 या मॅच मध्ये अजून करायचे आहेत. 11 चेंडू आणि 48 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत टीम मानेरी टीमला सुपर 3 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आता. उमेश भोईर चांगली गोलंदाजी करत असताना 10 चेंडू 48 धावा या मॅच मध्ये आता बनवायचे आहेत. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय मानेरी टीमसाठी. उमेश भोईर एक चांगला गोलंदाज आहे. किरण तिथे होते. झेल ड्रॉप झालाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल विशाल सुरक्षित आहेत की नाही. supersport.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती.
नॉट आउट. 2 धावा पूर्ण. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 24. 8 बॉलमध्ये आता 45 करायचे आहेत. आव्हान थोडंसं कठीण होत कारण की आपण पहिल्यांदा पहिल्या सत्रामध्ये इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघाने आपण पाहिलं तर धावांचा डोंगर उभारला. 4 षटकांमध्ये 68 धावा. उमेश चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. चौकार. 7 चेंडू आणि 41 धावांची गरज. दोन धावा मिळाल्यात आणि मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 39 रन्स अजूनही करायचे या मॅचमध्ये. 6 लिगल डिलिव्हरी. इशिता 11 जेजी स्पोर्ट वाकलन संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. जरी षटकार आले तर एखादा चमत्कारी ते वाचू शकतो. 6 बॉलमध्ये 39. करण भोईर आले शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडूमध्ये 39 करायचे आहेत. मागच्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धेत करणने गोलंदाजी केली होती. भिवंडीमध्ये स्पर्धा आली तिथेही चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज करण तुम्ही पाहतायत. जीत भोईर एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. विशालला माघारी परतावं लागेल. 5 बॉलमध्ये 39 आता करायचे आहेत. बंटी आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती बंटीने. मग आता 5 बॉलमध्ये 39 करायचे आहेत. उद्या एकविरा दातिवली आणि गौरीपाडा 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या. पाच बॉल 39. गोलंदाज करण. पहिलाच बॉल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. चार बॉल मध्ये आता 35 करायचे. बंटीच्या बॅट बंद पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. करण फक्त आता औपचारिकता उरली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 बाजूरी करायचे आहेत. ऋषी बोराले झेल खाली. चूक होणार नाहीये. करणच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. अभिजित येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अंडर 19 चे खेळाडू आहेत.
बघायचं अभिजितकडे 2 बॉल आहेत अजूनही. ऑप्शन भरपूर होतं. निशांत सुद्धा गोलंदाजी करतात. अविनाश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. अजिंक्य कोणतीही चूक करत नाही. अजिंक्य सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. या टीमकडे ऑप्शन भरपूर आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता गोलंदाज. ओव्हर हॅट्रिक पुन्हा आली. क्या बात आहे बघा. अंडर 19 जीत भोईर आहेत. मानेरेचे दीप. जीतने या मॅच मध्ये 37 धावा बनवल्या आहेत. उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करा. दातिवली आणि गौरीपाडा. शेवटचा बॉल. चौकार जरूर आलाय मात्र थेट इशिता 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ पोहोचलाय सुपर 3 मध्ये. पहिला संघ अभिनंदन. इशिता 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये कमीत कमी एक ट्रॉफी. भरपूर दिवस संघर्ष करावा लागला. किरण म्हात्रे आणि कंपनी मात्र आज अखेर ट्रॉफी पर्यंत पोहोचलाय वाकलन संघ. अभिनंदन करूया. मोतीराम भोईर ऑनलाईन सामना पाहतायत त्यांचे हार्दिक स्वागत. जे उदेश पाटील असतील, जितेश भोईर. जीत भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 37 धावा केल्या. 1 विकेट. शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द